आज सकाळपासून जिकडे तिकडे निसर्ग आनंदाने डोलत होता. सकाळचा गार वारा सुंदर भुपाळी गात होता. सर्व चराचरांना जागे करत होता. सूर, सनई, चौघडा इत्यादी मंगलवाद्ये सुस्वरात भुपाळ्या गात होती. सर्व चराचर सृष्टीत आनंद भरून ओसंडत होता. सर्वांच्या आनंद सागराला भरती येण्याचे कारण म्हणजे आज होती दिवाळी. व्यापारी येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उत्साहात होते. पिकांचा हंगाम पाहून शेतकरी आनंदात होते. सुगंधी उठणे, अभ्यंग स्नान, रांगोळी इत्यादीच्या धावपळीत बहिणी आपल्या भावाला अंघोळी घालत होत्या. वसंतरावांच्या वाड्यात सुद्धा सर्व लहान थोरांना नवे कपडे घातले होते. त्यांची 18 वर्षे वयाची रेवा भावाला सुगंधी उठणे लावून आंघोळ घालत होती. एकदम आनंदी आनंद होता. परंतु वसंतरावाच्या आनंदाचे कारण मात्र वेगळेच होते, जे कोणालाच ठाऊक नव्हते. वसंतराव एक बडी आसामी, ते गावातील एक बडे श्रीमंत प्रस्थ. सारा गाव त्यांच्या शब्दाच्या आत होता. ते सांगतील तसं करायचं. सर्व शेतकरी शेती पिकवायचे आणि आलेले सर्व पीक कारभाऱ्यांकडे म्हणजे वसंतरावांकडे नेऊन जमा करायचे आणि वर्षभर कर्ज म्हणून लागेल तसे आणायचे. पुन्हा पुन्हा तेच चक्र सुरू असायचे. त्याच गावातील सागर नावाचा शेतकरी सुद्धा इतर शेतकऱ्यांप्रमाणेच सर्व माल भरून कारभाऱ्यांकडे नेऊन घालायचा आणि वर्षभर पुन्हा कर्ज घ्यायचा. मात्र त्याचा मुलगा शुभम 12वी झाला तसे त्याला हिशोब कळायला लागला. कारभारी लुबाडतोय हे त्याला समजायला लागले होते. तो शहरात शिकायला गेल्यावर सुद्धा त्याने लहान भावाला हिशोब ठेवायला शिकवले होते. त्यानुसार त्याने हिशोब ठेवलाही होता. शुभम दिवाळीच्या सुट्टीत घरी आला. शेतात चक्कर मारल्यावर त्याला पीक पाहून आनंद झाला. 2-3 दिवसात पीक तयार झाले की शुभमने घरी लागेल तेवढे ठेवून बाकीचा माल शहरात नेऊन विकला आणि त्याचे पैसे वडिलांच्या हातावर ठेवले. संध्याकाळी शुभम वडिलांसोबत कारभाऱ्यांकडे कर्ज फेड करण्यासाठी निघाला. सागर शुभमला बाहेर उभे करून वाड्यात गेला. तसा कारभाऱ्यांचा आवाज कानी पडला. सागर, कर्जाची परतफेड कधी करणार? हे काय मालक, हे आपले कर्ज आणि हे त्यावरील व्याज, असं म्हणत त्यानं आपल्या खिशातून नोटांची 2 बंडल बाहेर काढले आणि कारभाऱ्याच्या समोर ठेवले. हे काय? मी कर्जाची परतफेड मागतोय, भीक नव्हे. कारभारी गरजले. मालक, तुमच्या कर्जाचे हिशोबाप्रमाणे पूर्ण पैसे आणलेले आहेत. सागर उत्तरला. हिशोब? माझ्या कर्जाचा हिशोब? माझ्या कर्जाचा हिशोब अद्यापही कुणी केलेला नाही. आम्ही केलाय ना, आणि तो बरोबर आहे. चूक वाटत असेल तर तसे सांगा, मात्र मी तो बरोबर केलेला आहे. यापेक्षा एकही पैसा जास्त मिळणार नाही. चला बाबा, शुभम आत येऊन म्हणाला. उचल ते पैसे आणि चालता हो इथून. मला नकोय तुझे पैसे. माझे कर्ज कसे वसूल करायचे ते माझे मी बघून घेईल. कारभारी रागाने ओरडला. हे पैसे ठेवून घ्या, आम्हाला बुडवायची सवय नाही आम्हाला. असे म्हणत शुभमने ते बंडल टेबलवर ठेवले आणि वडिलांना जवळजवळ ओढतच बाहेर घेऊन गेला. वसंतराव फक्त बघतच राहिले. त्यांचा नोकर संतू जवळच उभा होता. तो म्हणाला, मालक, बघत काय बसलात? द्यायचे एक गोळीत उडवून. संतू बोलला. तसं नाही करता येत संतू. त्यानं आपलाच गळा फासात अडकला असताना दुसराच काहीतरी विचार करावा लागेल. काहीतरी असा मार्ग काढ की हा काटा कायमचा निघाला पाहिजे आणि हे काम तुलाच करायचं आहे. कारभारी, मालक, बिलकुल काळजी करू नका. असा मार्ग काढतो की बस ना रहेगा बास और ना बजेगी बासरी. संतूने हमी भरली. अरे पण नेमके काय करणार ते तरी सांगशील की नाही? गोंधळून कारभारी प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले. अहो मालक, त्यात काय एवढं मोठं अवघड? आणायचे, दिवाळी आली, दिवाळीची करून टाकू होळी. संतूने उपाय सुचवला. ठीक आहे, कुणालाही काही कळता कामा नाही असं काम करायचं, ही तुझी जबाबदारी. कारभारी म्हणाले. बिलकुल बिनधास्त राहा. या कानाचे त्या कानाला कळणार नाही. चिंता करू नका. संतू म्हणाला. आज तो दिवाळीचा दिवस होता, म्हणूनच कारभारी आनंदात होते. सकाळपासून संतूला कारभाऱ्यांनी 2-3 वेळेस बोलावून घेतले आणि त्याला कामगिरीबद्दल विचारले होते. त्यावर संतू उत्तरला होता. मालक, एवढी घाई करून कसे चालेल? आज त्यांना आपल्या पूर्वजांना भेटायला जाण्याआधी गोडधोड खाऊन तर घेऊ द्या शेवटचं. शेवटी न राहून कारभारी म्हणाले. आता तर माझ्याच्याने धीर धरवत नाही. केव्हा एकदा दिवाळीची होळी बघायला भेटते असं झालंय मला.
तरी मालक, घाई करण्यात आपल्यालाच धोका आहे, त्यासाठी सायंकाळ तर होऊ द्या. बरं, तुझ्या मनासारखं होऊ दे, पण जपून हा. त्याची काळजीच करू नका. आज बघाच या पठ्ठ्याची कामगिरी छाती फुगवता, संतू म्हणाला. कारभाऱ्यांना स्वस्त बसण्याखेरीज गत्यंतर नव्हते. सावकाराच्या मार्गातील काटा दूर होणार होता म्हणून ते मनातून आनंदी होते. सायंकाळ झाली. सगळीकडे पंत्या पेटल्या गेल्या. चहूकडे रोषणाई दिसत होती. सागर व त्याचे कुटुंब चांगल्या प्रकारे आनंद घेत होते, कारण यावर्षी त्यांच्या हातात बऱ्याचपैकी पैसे होते खर्चायला. ईश्वर कृपेने यावर्षी पीक चांगले आले होते. ही सर्व देवाची देणगी आहे असे किसनचे मन त्याला सांगत होते. त्यामुळे सागर सर्व लहान थोरांना घेऊन गावाबाहेर अर्ध्या मैलावर असलेल्या देवीच्या दर्शनासाठी गेला. इकडे संतू आणि कारभारी सागरच्या घराजवळ आले. बाहेर कोणी दिसत नाही असे पाहून त्यांना वाटले आज सर्वजण पूजा करत असतील. हीच योग्य वेळ समजून त्यांनी काडी ओढून खिडकीतून आतील कपड्यांवर फेकून दिली आणि पळून गेले. हा म्हणता दिवाळीच्या आनंदाची होळी पेटली होती. घर जोरात पेटले होते. घरातील फटाक्यांनी पेट घेतला होता. गावभर बातमी पसरली. आजूबाजूचे सर्व लोक धावले. त्यात कारभारी आणि संतू सुद्धा होते. कारभाऱ्यांची मुलगी रेवा हिला ही बातमी समजली तेव्हा ती फारच घाबरली. तिचा प्रियकर शुभम आत असेल तर या विचाराने ती अस्वस्थ झाली. तिचे शुभमवर जीवापाड प्रेम होते. त्याच्या जीवाच्या काळजीने तिला घेरले होते. ती धावत तिथे आली, मात्र तिथे तिला तिचा शुभम दिसला नाही. तिला वाटले नक्कीच तिचा शुभम आज जळून मरतोय की काय. तिने मागचा पुढचा विचार न करता पळत आली. जीवाची जमावाची पर्वा न करता. शुभम, मी आले ओरडत त्या आगीत तिने कारभाऱ्याच्या देखत उडी घेतली. हे अनपेक्षित आणि इतक्या झटपट घडले की कुणालाच काही करता आले नाही. शुभमवर अतोनात प्रेम करणारी रेवा सर्वांच्या देखत अग्नीत भस्मसात झाली होती. शुभम आणि रेवाच्या पहिल्या प्रेमाची अशा प्रकारे ताटातूट झाली. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणून ठेवतो तेव्हा तो खड्डा आपल्यासाठी बनलेला असतो. म्हणजे असं की जेव्हा आपण दुसऱ्यांचं वाईट चिंतत असतो तेव्हा देव आपलं कुठेतरी वाईट करत असतो. कारभाऱ्याने शुभमसाठी तो घात घडवून आणला होता आणि तो घात स्वतःच्या मुलीचा झाला. त्यामुळेच असे लक्षात असू द्या की कोणाचेही कधीच वाईट चिंतू नये. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.